चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोक्यात घ्या। शिवव्याख्याते रजत हुलजी, रामपूर येथे दुर्गामाता उत्सवात आयोजन। छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोंचा वापर आज समाजामध्ये सर्वच राजकर्ते करतात, पण त्यांच्या विचारांचे आचरण मात्र केले जात नाही। छत्रपतींचा गौरवशाली इतिहास आज तोंडपाठ आहे, पण शाहिस्ते खानाची बोटे, अफजल खानाचा कोथळा आणि औरंगजेबचा दनादान याच्या पलीकडचा इतिहास आणि खरा शिवाजी याच्या समाज व्यवस्थेने आम्हाला कळूच दिला नाही, किंबहुना आजच्या तरुण पिढीने तो समजून घेण्याचा प्रयत्न केला नसल्याची खंत शिवव्याख्याते रजत हुलजी यांनी व्यक्त केली। रामपूर तालुका चंदगड येथील दुर्गामाता देवीच्या उत्सवानिमित्त आयोजित शिवचरित्र व्याख्यानाच्या वेळी ते बोलत होते। सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले। शिवचरित्र अभ्यासक हुलजी म्हणाले, 18 जातींना एकत्र करून स्वराज्य निर्माण करण्याचं ध्येय उराशी बाळगून केवळ 50 वर्ष आयुष्य लाभलेल्या आपल्या राजाने सामाजिक जाणीव ठेवत सतीची चाल बंद केली। शेतकऱ्यांच्या जमिनीवरती आडबारा नोंद करून घेतला आणि खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण केले। 350 वर्षापूर्वी हिरोजी इंदुलकर यांनी बांधलेला रायगड आजही अभेद आहे आणि 6 महिन्यात उभा केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतोय याचा आज खेद वाटतो। आजच्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन जीवन जगले पाहिजेत। केवळ कपाळावर चंद्रकोर आणि तोंडावर दाढी वाढवून शिवाजी महाराज सारखं बाजारात दिसण्यापेक्षा त्यांच्यासारखं वागलं पाहिजे। आजच्या तरुण पिढीने व्यसनाधीनतेच्या आहारी न जाता शिवाजी महाराजांच्या आचाराचा विचारांचा खऱ्या अर्थाने जय जयकार केल्यास 350 वर्षापूर्वीच्या कर्तृत्वाला सन्मान मिळेल। छत्रपतींचा इतिहास डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा तो डोक्यात घेतला पाहिजेत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। व्यासपीठावर पत्रकार निंगापा बोकडे, विलास कागनकर, राजेंद्र शिवणगेकर, सतीश झाजरी, वनरक्षक प्रकाश शिंदे, विठ्ठल मतगावकर, चंद्रकांत काकडे, ज्योतिबा ढेरे, पांडुरंग घोळसे, विठ्ठल यादव, सनील देवन, धैर्यशील यादव आदी मान्यवर उपस्थित होते। प्राध्यापक विलास नाईक यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले।